कुर्ला पश्चिमेला बेस्ट बसमुळे जो अपघात झाला त्यानंतर मात्र या परिस्थितीबद्दल आता अधिक गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली। ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो भाग प्रचंड वर्दळीचा आहे। बीकेसीला जाणारे लाखो मुंबईकर या ठिकाणाहून जीव मुठीत धरून दररोजचा प्रवास करतात। वाहतूक कोंडी, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत पार्किंग, गतिरोधकांचा अभाव अशा समस्या इथं पाचवीला पोहोचलेल्या आहेत। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करायचा तरी कसा असा प्रश्न दररोज येणाऱ्यांना पडतो। नक्की रोज या भागातलं चित्र काय असतं हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी इथल्या स्थानिक रहिवाशांकडून। कुर्ल्याला बसचा ज्या ठिकाणी अपघात झाला तो रस्ता निमुळता आहे, वाहन चालकांना त्रास होतो। इकडचे काही स्थानिक आहेत जे दिवसातनं जास्तीत जास्त वेळ या रस्त्यावर ये जा करत असतात। तुम्ही काय सांगाल, रस्त्यावरची सगळ्यात मोठी अडचण काय? मैं बोल रहा हूँ कि मैं यहाँ पर रहता हूँ एमके हाइट में, और इधर दोनों साइड गाड़ियां खड़ी रहती है और शेयरिंग वाले बहुत जाते हैं इधर से, और बस से ना बस को जाने का मौका नहीं मिलता तो बेचारा परेशान हो जाता बस वाला। अब क्या करेगा बस वाला, गवर्नमेंट सर्विस वाला? तो उस वजह से उसका ब्रेक फेल हुआ शायद, या फिर वो सबको उड़ाते हुए गए। क्या सिचुएशन रहती है यहाँ पे? दोनों ट्रैफिक रहता है। क्यों, रीजन क्या रहता है? रीजन ये दोनों साइड ट्रैफिक बीच में ड्राइवर नहीं है, बीच में डिवाइडर नहीं है। और हॉकर्स का क्या इश्यू है? हॉकर्स भी? हाँ, हॉकर्स बहुत है इधर है ना। उधर जाके देखो आप, रात के टाइम पर, शाम के टाइम पर, सुबह के टाइम पर सब हॉकर्स रहते हैं यहाँ पर। आपको परेशानी होती है रोजाना? परेशानी बहुत होती है यहाँ पर गाड़ी चलाने। हम लोग यहाँ पर आने के लिए 10-15 मिनट लग जाते हैं, 20 मिनट लग जाते कभी कभार। स्पीड ब्रेकर असायला पाहिजे म्हणतात, इकडचं स्पीड ब्रेकर तुटलेलं आहे, काय सांगा? हे बघा ना, स्पीड ब्रेकर सगळं तुटलेलं आहे इथे। पुढे म्हणजे 4 से 5 स्पीड ब्रेकर होते लाईनशीर, ते सर्व स्पीड ब्रेकर काढून घेतलेले आहेत, म्हणजे काढलेले आहेत बीएसटी वाल्यांनी। ते आता पण तुटलेले आहेत, ते बनवलं पाहिजे। मागणी केलेली का स्पीड ब्रेकर? आणि भरपूर केलेले, ऍक्सिडेंट झाले त्या टायमाला। आता पण त्यांना सांगितलेलं आहे बीएमसी वाल्यांना, स्पीड ब्रेकर बनवा, गाड्या स्पीड कमी चालेल आणि ऍक्सिडेंट होणार नाहीत। आपण बघितलं स्पीड ब्रेकर नाही आहेत ते पण त्याचा डांबर जो आहे तो उखडून निघालेला आहे। स्पीड ब्रेकरचे अवशेष फक्त तिथे राहिलेले आहेत आणि त्यामुळे इकडच्या लोकांनी तक्रारी करून सुद्धा त्यांची दखल घेतलेली नाहीये। आणि काल जो अपघात झाला तो याच गोष्टींमुळे झाल्याचा आरोप इकडचे स्थानिक लोक करतायत। कॅमेरामन समीर शेळकेसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।